स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्वॅटनिक ब्लॉग्स. तर आज आपण करणार आहोत कोलबी फ्राय करणार आहोत. सो आपली बायको आज कोलबी फ्राय बनवते आहे. त्यासाठी साहित्य तिने घेतलेलं आहे. बायको हाय. तर आपण कोलबी फ्राय बनवण्यासाठी कोलबी साफ करून घेतलेली आहे. कांदा कापलेला आहे, टॅमॅटोही कापून ठेवलेला आहे, कोकमाचा रस आणि आपले हे मसाले आणि आपली कढई ठेवलेली आहे. गॅस पेटवलेला आहे. थोडं तेल टाकायचं. तेल तापू दे. तेल तापायला ठेवलेलं आहे. बरेच टायमाने ब्लॉग आम्ही करतोय, तर आम्ही नवीन सेटअप केलेला आहे. बायकोने तेल आणि कांदा टाकलेला आहे. कांदा परतून घ्यायचा छान असा. तो लाल होईपर्यंत परतवायचा आहे. आता टॅमॅटो टाकायचा आहे त्यात. आता टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटो टाकून दोन्ही परत परतून घ्यायचं आहे. थोडंसं म्हणलं की आता कोकमाचं पाणी, कोकम टाकायचं. परत असं थोडं परतून घ्यायचं. आणि आता मसाले घ्यायचे. हळद, गरम मसाला चवीनुसार, परतून घ्यायचं. असं आहे की पहिल्यांदा कोलबी बनवते आधी. तर काय बघूया, टेस्ट करून तुम्हाला सांगूयाच कशी झाली कशी नाही. आणि आता बारी आपल्या कोलबीची. तर अशी आपण आता कोलबी टाकून घेतली आणि आता हे परतून घ्यायचं आणि मग शिजलं की आपलं रेसिपी तयार. आता आपण टाकणार आहे लाल तिखट. हा आमचा गावचा मसाला आहे, ताईने घरी बनवलेला, रत्नागिरीचा स्पेशल. तो टाकून घेऊन मग आता आपलं काम आहे परतवायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ. चवीनुसार मीठ टाकायचा. मीठ टाकून झालेलं आहे. तर थोडं हलवून घ्यायचं. मीठ टाकून झाल्यावर थोडासा झाकून ठेवून द्यायचं 10 मिनटं तरी.
मग आपली रेसिपी तयार होणार आहे. मग तुम्हाला आता तयार झाली की मी तुम्हाला दाखवतो रेसिपी आपली. आपल्या इथे 2 सुकट्या आणि साईड बाय साईड भांडी घासून पण घेत आहे. एक साईडला आता भात पण लावला आहे आम्ही आणि आमची कोलबी आता थोड्याच वेळात रेडी होणार आहे. म्हणजे आपण टेस्ट करायला मोकळे करायची मस्तपैकी. आज संडे उद्यापासून कामाला जायचं थोडी टेस्ट करायची, मजा करायची. बाकी आपण बघू ते बोलते. आणि आपली कोलबी आता तयार झालेली आहे. खालून गॅस बंद करूया. कोलबी आता रेडी झालेली आहे. आता थोड्याच वेळाने जेवायला घेऊ. थोड्या वेळाने जेवायला बसू. तोपर्यंत ही काम करते, सगळं कापून ठेवून देते. थोडंसं वर डिझाईन दिलेली आहे. नमस्कार, आपलं जेवण झालेलं आहे. ताट वाढलेलं आहे. कोलबी, भाकरी, डाळ, मांदेली सर्व. आता आपण टेस्ट करूया जेवण कसं झालंय बघूया. पहिल्यांदा बनवलंय. एक नंबर बनवलाय भाई. पहिल्यांदा बनवलाय पण मस्त बनवलाय. जेवण आपली बायको म्हणजे सुगरण आहे.